नमस्कार सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अतिशय मनापासून स्वागत. तर सकाळचा डबा झाल्यानंतर आता स्वयंपाकाचा वेळ झालेला होता. शिवचा सकाळी डबा दिलेला होता, मी त्याला आज वड्याची भाजी आणि पोळी बनवून दिलेली होती. त्यानंतर आज सोमवार होता. सोमवार असल्या कारणामुळे आज मी इथे वरण भात आणि बाफले बनवले होते, कारण कालची एकादशी झाली होती. त्या कारणामुळे इकडे दुसऱ्या दिवशी एकादशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाफले आणि वरण भात बनवल्या जाते. तर असो, इथे माझा स्वयंपाक वगैरे पूर्ण झालेला होता. तर आता श्रावण सुरू होतं आहे, त्या कारणामुळे आमच्याकडे कसं असतं ना, जेव्हा श्रावण सुरू होतो तेव्हा एक महिना तळण वगैरे काहीच चालत नाही. त्या कारणामुळे जे काही तळायचं असेल ते आताच तळून घ्यायचं, म्हणजे नंतर ते तळण अजिबात चालत नाही. सकाळी आपल्या सर्वांना कामाची घाईच असते. मुलांचा डबा, त्यानंतर घरचा स्वयंपाक, झाडझूड वगैरे सर्व ह्या गोष्टी ज्या आहेत, या कामांची सकाळी खूप घाई होऊन जाते आणि दुपारी थोडा वेळ मिळतो. पण जे सकाळची घाई असते ती इतकी घाई असते का असं वाटतं पटापट कामं करून आपण इथे मोकळं होऊन जायचं. तर असो, या ठिकाणी माझं बाफले वगैरे सुद्धा आता जवळपास डब्यासाठी होत आलेले आहे. आणि आज मला शेतात जायचं असते, त्या कारणामुळे तो डबा आहे ना, तो लवकरच द्यावा लागतो. तर इथे माझा आता डब्यामध्ये वरण भात आणि बाफले वगैरे मी बांधलेले आहेत. इकडं श्रावण महिन्यामध्ये तळलेलं काही खातच नाही, तर ते आपल्या प्रकृतीच्या दृष्टीनेसुद्धा चांगलं आहे. कारण वातळ वगैरे खाल्ल्यानंतर वात वगैरे होऊ शकतो, त्या कारणामुळे हे टाळलेलं बरं असते. तर इथे माझा आता डबासुद्धा भरून झालेला होता. तर आता कुठंतरी मला असं वाटलं की नाही, आता थोडंफार आपलं कामं वगैरे झालेलं आहेत. कारण की इतकी घाई असते ना, असं वाटते होते का नाही होत लवकर, होते का नाही होत लवकर. पण झालं, कारण की सकाळचे 9:30 वाजले होते आणि आम्हाला स्वयंपाक हा लवकरच करावा लागतो. पण स्वयंपाक ना गरम गरमच छान लागतो, कारण थंड झाल्यानंतर त्याच्या चवच लागत नाही. त्यानंतर बरीचशी कामं माझी राहिलेली होती. आज कपडे वगैरे सगळं लवकरच झालेलं होतं. तर असो, त्यानंतरची कामं कोणती करायची याचं पण नियोजन थोडं माझं झालेलं होतं. आज मला 2 ब्लाऊज शिवायचे होते, त्यानंतर मुलांचे पेपरसुद्धा चेक करायचे होते. असे कितीतरी कामं आज मला होते. तर असो, माझे आता जवळजवळ बाफलेसुद्धा होत आलेले आहेत. त्यानंतर डबा वगैरे पॅक करून मी हा डबा बांधलेला. त्यानंतर आज हे पण काढायचं होतं, साय पण जमा झालेली होती, तर ती मला फिरवून घ्यायची होती. तर तुम्ही इथे बघू शकता, हे जे साय आहे हे पूर्ण आमची जी गीर गाय आहे ते गावरान गाय आहे. त्या गावरान गाईचंही ही थोडीफार प्रमाणात साय निघते. पण हे जे तूप आहे ना, हे खूप चविष्ट लागते. त्याच्यानंतर या तुपाचा जो सुगंध येतो तो सुद्धा खूप छान येतो. अरे, हे काय झालं, माझ्या पॉटच्या झाकणाची रिंग तुटलेली होती. हे तर टेन्शनच आलं होतं, कारण की तूप पण काढायचं होतं आणि दुसरी माझ्याकडे नव्हती. पण कसंही करून मला हे काढायचं होतं. मी हे जोडजाड केली आणि म्हटलं चला बघू आता कसं होते का नाही होत, नाही तर मग पूर्ण बाहेर निघालं असतं. तर बघू आता काय होते काय नाही. याच्यानंतर आता मिक्सर लावते, पण काही सांडलं नाही, टेन्शन नाही. इथे माझं हे साय पण फिरवून झालेली होती. तर तुम्ही इथे बघू शकता, जे गाईचं हे असते ना, जी तूप निघते ना, ते खूप चोपडं निघते बघा एकदम. आणि याच्यामध्ये बेरी वगैरे काही जास्त निघत नाही. तर तुम्ही इथे बघा, छोटासा असा लोण्याचा गोळा निघालेला आहे. आणि हे जे तूप आहे ना, आम्ही हे शिवच्या नाकामध्ये टाकतो, कारण त्याला थोडासा कानाचा प्रॉब्लेम आहे. तर डॉक्टरांनी सांगितलं का बाबा त्याच्या नाकामध्ये किंवा बेंबीमध्ये 2 थेंब तरी तूप टाका, त्याच्यामुळे नसा वगैरे मोकळ्या होतात. तर आज मला हे त्याच्यासाठी पण टाकायचं होतं. मी चांगलं स्वच्छ पाण्याने ते धुवून घेतलेलं होतं आणि धुतल्यानंतर ते मला एका डबेमध्ये भरून रोज त्याच्या नाकामध्ये टाकायचं असते. तर या ठिकाणी रात्रीचं दूध पण होतं आणि मला इथे दुधाला विरजण लावायचं होतं. तर दूध तापलेलं आहे आणि मी इथे थोडंसं त्याच्यामध्ये दही टाकलेलं आहे आणि इथे विरजण लावून झालेलं आहे.
कधी कधी आपल्याला तीच कामं करूनसुद्धा कंटाळा येतो, रोज तीच कामं नाही का. तर थोडंसं नियोजननी जर केलं ना तर आपल्याला कामं पण थोडेसे सोपे जातात आणि थोडा इंटरेस्ट पण येतो. नाहीतर तेच ती कामं असली की रोज बोर होऊन जातं. तर इथे माझा आता गॅसचा ओटा वगैरे सगळं पुसून झालेलं आहे आणि त्यानंतर बघू आता पुढचं नियोजन काय आहे ते. तर बघा इथे माझा गॅसचा ओटा वगैरे सगळा पुसून मी स्वच्छ केलेला आहे. याच्यानंतरच मला आता थोडेसे पेपर वगैरे चेक करायचे होते, कारण आज ट्युशन लवकर